नमस्कार, देहप्रकाशामध्ये आपलं स्वागत. तर आता आज आपण भूमितीचा भाग बघणार आहोत, कारण आपण गणित आपलं झालेलं घेतलं तर भूमितीमध्ये कुठला कुठला भाग राहिला तो आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आता आज काय बघायचं आपल्याला, तर भूमितीमध्ये जे काही मूलभूत संबोधक आहेत किंवा मूलभूत घटक असतील किंवा भूमितीमध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आता पहिलं आहे भूमितीमधील मूलभूत संबोध. आता मूलभूत संबोध म्हणजे काय, तर भूमितीमध्ये जे बेसिक गोष्टी कुठल्या कुठल्या त्या गोष्टी आपण पहिल्यांदा बघणार आहोत. ह्याच्यामध्ये बघा आता सुरुवात कुठनं करणार आहोत, पण अगदी बेसिक पासून आपण सगळं शिकणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बिंदू. तर बिंदू म्हणजेच काय आपण इंग्लिश मध्ये म्हणतो तर पॉइंट. मग बिंदू म्हणजे काय 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 केलेलं असतंय, जर कुठला जरी काय असतोय एखादा ठिपका जर काढलेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण बिंदू म्हणतो, बरोबर. मग बिंदू म्हणतो तर इथं आता बिंदू बघितला, इथं ह्या चौकोनामध्ये काय दिले, इथं बिंदू दिलेले. मग बिंदू इथं कुठला कुठला दिलेला इथं बघा. बिंदूचा विचार केला इथं तर काय दिला, हा पी दिलाय, इथं हा ए दिलाय, इथं काय दिलाय टी दिलाय. मग हा जर आपण कुठं जरी तिथं आपल्या हा टिपका काढला तर याला काय म्हणणार आपण बिंदू किंवा पॉइंट म्हणणार आहे. मग त्याच्याबद्दल अजून काही गोष्टी बघू आपण. ठीक आहे, आता हे बिंदू बघा, इथं काय दिलंय बिंदू पी, बिंदू ए. इथं आपल्याला दिसतात की कुठला जरी टिपका दिला काय म्हणतो आपण बिंदू असं म्हणतो. हा झाला ही सुरुवात. काय होतं तर भूमिती कुठला असेल तिथली जर सुरुवात असेल तर कशापासून होते आपली, तर बिंदूपासून होते. मग आता बिंदूपासून काय काय तर पुढचं बघू. काय सांगितलं आपल्याला, रेषा आणि रेषाखंड. काय सांगितलं, रेषा आणि रेषाखंड असेल. मग रेषाखंडालाच काय म्हणतात तर लाईन सेगमेंट आणि रेषा लाईन असं म्हणतोय. मग इथं बघा आता आपल्याला दोन दिलेत. इथं ही आकृती दिली. काय झाली, इथं ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत दिलेली आपल्याला, किंवा काय दिलंय बी आणि ए बिंदू काय केलेला आहे जोडलेला आहे. म्हणजे बघा इथं ज्यावेळेस आपल्याला हे दोन दिले इथं बिंदू, इथनं आपण ज्यावेळेस असं जोडू त्यावेळेस काय मिळालं, ए आणि टी बिंदू आपण काय त्याला जोडला. मग ए आणि टी बिंदू ज्यावेळेस जोडतोय, बरोबर, किंवा हा काय केला आपण, हा ए बिंदू पासून हा काय केला टी जोडतोय आपण. मग ज्यावेळेस हा बिंदू जोडलेला असेल त्यावेळेस काय होतंय तर काय तयार होतोय, रेषाखंड तयार होतोय. काय तयार होतोय, रेषाखंड. मग रेषाखंड कसं बघा, इथं काय हा रेषाखंड ए बी रेषाखंड किंवा काय म्हणू शकतो आपण बी ए रेषाखंड असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघू. पुढे काय इथं बघा आपल्याला, तर इथं पण काय दिलंय, हा ए आणि बी जोडलाय, पण इथं काय दिसतंय आपल्याला दोन्ही साईडला काय दिसतोय बाण दिसतोय. मग ज्यावेळेस दोन्ही साईडला बाण असतोय याचा अर्थ काय होतो, जसं काय असतंय ज्यावेळेस दोन्ही साईडला ज्यावेळेस काय येतोय बाण दिसतोय आपल्याला, म्हणजे काय असतंय तर इथं ही रेषा, ज्यावेळेस लक्षात ठेवायचं की रेषाखंड आणि रेषामध्ये काय फरक असतोय. तर रेषा कशी असते बघा, रेषाखंड. तर रेषाखंड काय असतोय तर दोन्ही बाजूला कसं असतोय मर्यादित असतोय. म्हणजे काय असतंय तो इथनं हा ए पासून बी पर्यंत मर्यादित, इथनं पुढं नाहीये, हे लक्षात ठेवायचंय. जर रेषेचा विचार केला तर मात्र काय झालं, ए आणि बी पासून आहे पण इथनच काय आहे की इथं पण पुढे. मग बाण आहे त्याचा अर्थ काय झाला, काय अर्थ होतोय तर इथून ही ह्या बाजूला पण ह्या बाजूला काय अमर्यादित आहे. अशा आकृतीला काय म्हणणार आपण रेषा असं म्हणणार आहे. मग रेषा काय आहे, रेषा ए बी किंवा रेषा पी क्यू असं म्हणू शकतो आपण. आणि जर रेषाखंड बघितलं तर इथं ए बी आहे, ते पण ए बी आहे. मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला, रेषा आणि रेषाखंड मध्ये काय फरक आहे हे गोष्टी जाणून घ्यायच्या. ठीक आहे, तर पुढचा किरण असेल. आता किरण म्हणजे काय असतंय, किरण काय असतोय तर जर रेषा बघितला रेषाखंड बघितला आपण, आता किरण, तर किरण काय असतो, काय फरक वाटतो याच्यामध्ये, काय फरक आहे तर याच्यामध्ये काय फरक आहे तर ही पी पासून निघालेला इकडे काय आहे तर एका साईडला काय तो अमर्यादित बाण आहे. बाण दिसतं म्हणजे काय असतं तर त्या आकृतीला काय ना इकडे मर्यादा नाही, ती अखंड काय असेल तिकडं इथं संपलेली नाही आकृती, किंवा इथं काय झालं इथनं सुरुवात झाली इकडं अखंड. रेषा असेल तर कशा असते दोन्ही बाजूला कशा असते ती अमर्यादित असते. मग इथं बघा एका बिंदूपासून निघालेले दुसरीकडे कसं आहे अमर्यादित, ह्याला काय म्हणायचं किरण असं म्हणायचं. इथं बघा क्यूच्या दिशेने कशी आहे ती अमर्यादित आहे, म्हणजेच काय बाण आहे. ज्यावेळेस बाण असतो लक्षात ठेवायचं म्हणजेच काय असते ते अमर्यादित असते. म्हणजेच आकृती जर काढल्या आपण तर पहिल्यांदा काय बघितलं आपण, हा काय बघितला आपण बिंदू असं बघितलं. त्याच्यानंतर जर बघितलं हा काय असेल इथं समजा बिंदू असेल किंवा हा अशी रेषा मारली तर याला काय म्हणायचं रेषाखंड, कारण तो खंडित आहे. तिथं काय खंडित आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण रेषेची आकृती ही अशा पद्धतीने असेल. रेषा कसं असेल दोन्ही बाजूला कशी असेल अमर्यादित असेल. समजा इथं नाव दिलं ए बी, ह्या बिंदूला दिलं ए नाव, इथं काय ए आणि बी,
आणि नंतर काय बघितलं आपण, किरण बघितलं ए आणि बी. तर त्याचं वाचन कसं करायचं, तर बिंदू कुठला आहे, बिंदू ए, बिंदू इथं रेषाखंड ए बी, रेषा ए बी आणि किरण काही इथं किरण ए बी, काय इथं किरण ए बी. इथं किरण बी ए म्हणणार नाही, कारण काय झालं, तू इथनं सुरुवात होऊन इकडे जातोय का इकडे सुरुवात होऊन इकडे जातोय एखादं नाही. म्हणून किरणचं काय वाचन कसं करायचं आपण, किरण काय असेल ए बी असेल, किरण बी ए नसेल, हे लक्षात ठेवायचं. इथं पण बघा दिलेलं आहे, किरण पी क्यू चे वाचन किरण क्यू पी असे करत नाही. कसं, किरण पी क्यू चे वाचन क्यू पी करणार नाही, हे लक्षात ठेवायचे. कारण याची सुरुवात इथनं इकडे निघाला येतो, इकडून इकडे निघालेलं नाही, याच्यामुळे त्याचं वाचन त्या पद्धतीने करणार आहे. पुढचं बघा आता इथं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. काय आहे, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढतात. काय होतं, एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात, असंख्य रेषा काढता येतात. त्याच्यानंतर काय आहे, जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून छेदतात तेव्हा ते रेषांना काय म्हणतात, एक संपादी रेषा. मग एक संपादी रेषा म्हणजे कसं, बघा आता एक संपादी रेषा, समजा इथं हा समजा पी पॉइंट आहे, त्याला किती काय करतात, ही एक रेषा असेल, ही दोन, ही तीन, अशा काय होतात तिथं छेदतात. मग तो जो बिंदू असतो, ज्या बिंदूला ज्या एकाच बिंदूत छेदतात त्याला काय म्हणायचं, एक संपत्ती. ज्या ह्यांना रेषेला काय म्हणायचं, एक संपत्ती रेषा असं म्हणायचं. आणि त्या छेदान बिंदूला काय म्हणायचंय, संपात बिंदू असं म्हणणार. काय म्हणणार इथं, संपात बिंदू असं म्हणणार आहे. मग त्याला जाता बघा इथं काय दिलेलं आहे, दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक रेषा, एक आणि एकच रेषा काढता येते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, समजा असं भिन्न बिंदू आहेत, वेगवेगळे बिंदू आपल्याला दिले आहेत तिथं, आणि बिंदू दिल्यानंतर आपल्याला काय सांगितलं, त्यातनं जाणारा किती रेषा काढता येतील. आधी काय बघितलं आपण, एकच बिंदू असेल तर काय होतं, अनंत रेषा काढता येतं. पण ज्यावेळेस दोन भिन्न बिंदू असतील त्यावेळेस एक आणि एकच रेषा काढता येतील. मग ही गोष्ट लक्षात ठेवायची की समजा आपल्याला सांगितलं ज्यावेळेस आपल्याला एक बिंदू दिला तर आपल्याला किती रेषा काढता येणार, तिथं असंख्य रेषा काढतात. पण समजा आपल्याला इथं दोन दिले त्याच्यातनं किती रेषा काढतात, एक आणि एकच रेषा काढता येते, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात, एका सरळ असेल त्यांना काय म्हणणार आहे, एक रेषीय. इथं दिलेलं आहे एका सरळ रेषेत असल्या म्हणजे काय त्याला म्हणायचं, एक रेषीय. आणि जर नसतील तर काय म्हणणार आहे, नैक रेषीय. नैक म्हणजे एका रेषेत नसणारे, आणि एक रेषीय म्हणजे रेषेत असणारे. ह्या दोन गोष्टी आपल्याला चांगल्या लक्षात ठेवायच्या इथं. त्याच्यानंतर पुढचा भाग काय बघायचा इथं, तर पुढचा भाग आहे प्रतल. मग प्रतलामध्ये काय असतंय, तर सपाट पृष्ठभागाला गणितीय भाषेत काय म्हणलं जातं, प्रतल असं म्हणलं जातं. बघा इथं आता प्रतल कसं दर्शवलं जातं, हा जो इथं भाग आहे इथं आपल्याला दिसतोय हा भाग, तर याला काय म्हणायचंय, प्रतल असं म्हणायचंय. प्रतल म्हणजे काय असतंय, तर सपाट जो पृष्ठभाग असतोय त्याला काय म्हणायचंय आपण, प्रतल असं म्हणायचंय. आता पुढचं रेषा. रेषामध्येच काय असतंय की ज्या रेषा काय होतात, एकमेकांना छेदत नाहीत लक्षात ठेवायचं. जे एकमेकांना न छेदणारे काय छेदत नाहीत त्यांना काय म्हणायचं, समांतर रेषा म्हणायचं. मग समांतर रेषेचे वैशिष्ट्य काय सांगता येतील आपल्याला, समांतर रेषेचे वैशिष्ट्य काय सांगता येईल. तर इथं बघा, समांतर रेषा जर काढल्या आपण, अशा पद्धतीने रेषा काढल्या, ह्या दोन रेषा काढल्या, यांना काय म्हणता येईल आपल्याला, तर समांतर रेषा म्हणतील. का समांतर रेषा, ते यांच्यातलं अंतर कसं आहे, समान अंतर आहे. ह्या किती जरी पुढे गेल्या, जर आपण किती जरी वाढवल्या म्हणजे त्याचं काय होणार आहे, ह्याच्यातलं अंतर कसं राहणार आहे, हे समानच राहणार आहे. परंतु जर अशा रेषा असतील, अशा पद्धतीने समजा रेषा आहे, तर काय होईल इथं, काय होईल, ही जर आपण इथं पुढे वाढवली आणि ही पुढे वाढली तर काय होणार आहे, ही कुठं ना कुठं काय होणार, त्याला छेदणार आहे. मग ह्या समांतर आहेत का, तर नाही. तर मग समांतर रेषांचं महत्वाचं वैशिष्ट्य काय सांगता येतं, तर त्या रेषा त्यांचं अंतर कसं असतंय, तर समानच असतंय. मग इथं बघा असं काढलं होतं आपण, तर इथं काय होतंय, तर हे अंतर पुढे पुढे जाईल तसं काय होणार आहे, तर वाढत जाणार नाही, हे अंतर कमी होणार आहे. कुठंतरी पुढे गेल्यानंतर काय होणार आहे, ही इथं कोणाला ह्या रेषेला छेदणार आहे. मग हे लक्षात ठेवायचं, तिथलं छेदणाऱ्या जर असतील तर त्यांना समांतर म्हणणार आहे का आपण, तर नाही म्हणणार. समांतर रेषा कोणाला म्हणायचं, जे एकमेकांना काय होणार नाही, न छेदणाऱ्या रेषा, त्यांना काय म्हणायचं, समांतर रेषा म्हणायचं. बघा इथं आता काय बघायचं, इथं आपल्याला छेदणाऱ्या आणि समांतर रेषा ह्या ओळखायच्यात. आता इथं बघा, इथं तर इथं आधी छेदल्यात, त्यामुळे समांतर होणार आहेत का, तर नाही. इथं ह्या समांतर, इथं बघा हे अंतर समान आहे,
इथं पण अंतर समान आहे, याचा अर्थ ह्या किती जरी पुढे पर्यंत वाढवल्या तर याचं अंतर कसं राहणार आहे, समान राहणार आहे. आणि याचा विचार करता इथं अंतर जास्त इथं कमी, मग ही पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे घेऊ इथं पुढे कुठंतरी गेल्यानंतर काय होणार आहे, ती ही रेषा ह्याच रेषेला छेदणार आहे, म्हणजे ही पण रेषा समांतर नाहीये. मग कुठलं फक्त तर ही समांतर रेषा आणि ह्या दोन्ही काय आहेत त्या छेदणाऱ्या रेषा, हे लक्षात ठेवायचं. बघा मग ह्या आकृतीनं काय ओळखायचंय, एक रेषीय बिंदू कुठला, किरण, रेषाखंड आणि रेषा ओळखायच्यात. मग इथं काय करायचंय, आकृती व्यवस्थित बघायची आपली, इथं असेल किंवा आपल्या स्वाध्यायामध्ये जरी असेल तरी आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. मग ह्याच्यातली वेगवेगळी नावं द्यायची, रेषेतील नावं, रेषेला नावं द्यायची, बरोबर. मग रेषेचं नाव कसं होईल बघा, इथं रेषेचं नाव कसं होईल, तर इथं वेगवेगळे आपल्याला नाव देतील. इथनं आपल्याला किरण पण शोधता येईल किंवा रेषाखंड पण यातून शोधता येतील. इथं बघा आता ह्या जोड्या लावायच्या, इथं म्हणजे काय करायचंय आपल्याला, तर जोड्या हा काय, ही कुठली आकृती दिसते आपल्याला, दोन्ही बाजूला अमर्यादित आहे. मग याचा अर्थ काय सांगितलं आपल्याला, दोन्ही बाजूला कुठली अमर्यादित असते, तर आपला रेषा अमर्यादित असते. दोन्ही बाजूला मर्यादित काय असते, रेषाखंड असतोय. जो सपाट भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, प्रतल असं म्हणतो. आणि हे जे एका बाजूपासून निघून दुसऱ्या बाजूला अमर्यादित असेल त्याला काय म्हणणार आपण, किरण असं म्हणणार आहे. मग आपल्याला कळलं पाहिजे इथं बघा, समांतर रेषा, एक संपाती आणि संपाती बिंदू. एक संपाती रेषा कशाला म्हणतो आपण, की ज्या काय होत्यात एका बिंदूला ज्या अनेक रेषा छेदतात त्याला काय म्हणतात, एक संपाती रेषा. तर संपात बिंदू म्हणजे काय, जिथं रेषा छेदतात तो बिंदू आहे, म्हणजे इथं याचा विचार करता काय होणार, तो संपात बिंदू होईल. इथं काय होईल तर डी संपात बिंदू होईल. आणि एक संपाती रेषा कुठल्या होणार आहेत, तर इथं याच्याप्रमाणे इथं पी रेषा असेल किंवा इथं क्यू असेल, मग तिथं काय होणार, ते एक संपाती रेषा. समांतर रेषा कुठल्या होतील, इथं समांतर रेषा दिसतात का इथं आपल्याला, कुठली समांतर रेषा आहे, तर ही बी रेषा आणि एम रेषा असेल या, किंवा ही क्यू रेषा असेल, या तिन्हीला एक समांतर. आणि बाकी छेदणारे कुठले, ह्या पी आणि क्यू छेदणारे असेल आणि ह्या बाकी कशा असतील, छेदणारे. मग ह्या आकृती बघायची आपल्याला काय आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे त्यातलं, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण की कोण काय असतंय. कोण म्हणजे काय असतोय, अँगल. अँगल काय होतो, जर ज्यावेळेस दोन रेषा असतील किंवा किरण असतील दोन, मग त्याच्यापासून जी आकृती तयार होते त्याला काय म्हणतात, कोण म्हणतो. मग कोणाबद्दल आपल्याला काय बघता येईल बघा इथं, तर ही आकृती कशा दिली आपल्याला, चित्र असेल, काय दिलं इथं, घड्याळ असेल, इथं कैची असेल, किंवा इथं अगदी चोच असेल, त्या चोचीपासून जो कोण बनलाय किंवा दोन त्यातला आकृती तयार होते त्याला काय म्हणतो आपण, कोण असं म्हणतो. मग बघा इथं आता इथं काय झालंय, तर इथं एक कोण तयार झालाय, हा अंतर्गत हा बाहेरील कोण तयार झालाय. इथं पण तसंच होतोय, इथं बघा इथं कोण तयार झाला, इथं आणि इथं तयार झाला. इथं काय झाला, इथं कोण तयार झालाय. मग आता कोण कुठले कुठले असतात ते बघू आपण. आता कोण बघा इथं काय पी वाय आर हा कोण आहे, इथं एल एम एन, आणि इथं ओ बी एस किंवा एस ओ बी असं पण वाचन केलं जातं. म्हणजे कोण कुठला, इथं ओ कोण आहे तिथं. मग आता इथं हे ओळखता आलं पाहिजे कोणाचं नाव कसं सांगितलं, पी वाय आर किंवा आर वाय पी असेल किंवा एन एम एल एल एम एन असेल, अशा पद्धतीने काय करायचंय, वाचन करायचंय. कोणाच्या बाजू कुठल्या तिथं पी वाय असेल किंवा वाय आर असेल, वाय पी किंवा वाय आर अशा पद्धतीने वाचन करा. हा किरण म्हणजे बघितलं आपण, तिचं वाचन कुठनं करायचं, इथनं सुरुवात करायची आपल्याला, अशा पद्धतीनं वाचन झालं पाहिजे. आता बघा कोणाचे प्रकार जे असतात की कुठलं कोण, तर कशावर प्रकार पडणार त्याचं, तर किती अंशाचा कोण याच्यावर तिथं काय होणार आहे, प्रकार पडणार आहे. मग बघा इथं असं ज्यावेळेस काय दिसते आपल्याला, फक्त सरळ दिसतं, इथं दोन काय दिसते, इथं किरण दिसते, इथं दोन आपल्याला. मग दोन किरण दिसतात म्हणजे काय होणार, किती अंशाचा कोण तयार झाला तिथं, तर 0 अंशाचा कोण तयार. कोण तयार झालाय का तिथं, तर कुठलाही कोण तयार झाला नाही, याचा अर्थ काय झाला, इथं 0 अंशाचा कोण तयार झाला. इथं पुढचं बघा, इथं पुढचं दिलं, हा कोण कसा आहे, 0 अंशापेक्षा. आता आपल्याला पहिल्यांदा काय माहित पाहिजे की 90 अंशाचा कोण कसा तयार होतो, हे पहिल्यांदा बघून घेऊ. तर काय असतंय, तर हा ज्यावेळेस एक किरण आणि दुसरा कसा असेल, 90 अंशाचा असेल किंवा असं सरळ त्याला लंब असेल, त्याला काय म्हणायचं, इथं जो त्यावेळेस कोण तयार होतो ते कुठला तयार होतो, तर 90 अंशाचा म्हणजेच काटकोन होतो. मग हा काटकोन त्रिकोण काय झाला, हा काटकोन झाला. त्याच्यानंतर इथं बघा, मग ह्याच्यानंतर इथं बघू, हा 0 पेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान असलेल्या कोणाला काय म्हणतो आपण, लघु कोण म्हणतो. लघु म्हणजे लहान, मग लहान म्हणजे कोणापेक्षा लहान आहे, तर 90 अंशापेक्षा लहान पाहिजे, 0 पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे अगदी 1 अंश जरी कोण असेल तर काय होणार आहे, तो लघु कोण होणार आहे. इथं कोण पण बघितला आपण. आता पुढचा कोण,
90 अंशापेक्षा जास्त, 90पेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान असलेला कोण. म्हणजे बघा इथं 90 अंश बघितला आपण, म्हणजे काटकोन बघितला, लघुकोन बघितला. आता हा पुढचा, हा ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, इथं दिलेलं काय आपल्याला, 90 अंशापेक्षा कसा पाहिजे, तो मोठा पाहिजे परंतु 180 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे कुठला होणार इथं, जो 90 अंशापेक्षा मोठा असेल आणि 180 पेक्षा लहान असेल त्या कोणाला काय म्हणायचंय, विशाल कोण असं म्हणायचंय. काय म्हणायचं इथं, विशाल कोण असं म्हणायचंय. म्हणजे किती बघितले आपण, म्हणजे हा लघु कोण असेल, काटकोण असेल आणि विशाल कोण असेल. त्याच्यानंतर पुढे बघू, ज्यावेळेस काय असतंय, ज्यावेळेस काय असतो, कोण कसा असतो, सरळ असतो. मग सरळ बघा इथं, मग अशी ज्यावेळेस शून्य कोण होतात, 0 आणि 180 मध्ये फरक काय बघा इथं. ज्यावेळेस शून्य कोण असतोय त्यावेळेस हे किरणांची दोन टोकं कुठे असतात, एका साईडला असतील तिथं. परंतु याचा जर विचार केला तर इकडे बघा, हा जर आपण इथं सुरुवातीला धरत असलो तर काय होणार आहे, इकडे एक किरण आणि इकडे एक किरण आहे. याचा अर्थ काय झाला तिथं, तर तो किती अंशचा, सरळ कोणाचे माप किती असणार आहे, 180 असणार आहे. हे लक्षात ठेवायचंय. आता त्याच्या पुढचा अजून एक, त्याच्या पुढचा काय, तर प्रविशाल कोण. प्रविशाल कशाला म्हणायचं, तर 180 पेक्षा कसा पाहिजे, तो मोठा पाहिजे. 180 पेक्षा मोठा परंतु 360 पेक्षा कसा पाहिजे, लहान पाहिजे. त्यावेळेस काय होणार, तो प्रविशाल कोण होणार आहे. आणि यातला शेवटचा कुठला आहे बघा, तर काय होतंय, सरळ कोण आपण 180 त्यानंतर 180, म्हणजे 180 आणि 180 म्हणून किती होणार आहे, 360. मग 360 काय होणार आहे तिथं, तर पुन्हा जो जिथं जागेवर होता, त्या सुरुवातीला जो जिथं होता आपला अँगल त्याच ठिकाणी येणार आहे. त्याला काय म्हणायचं, पूर्ण कोण असं म्हणणार आहे. मी जर विचार केला, समजा एखादा कोण काढला तर किती अंशाचा, तर सरळ त्याला बघा इथं, समजा असा सुरुवातीला होता, इथं एक टोक, आणि पुन्हा फिरून जर इथंच येत असेल तो, तर त्याला काय म्हणायचं, 180 आणि हे 180 म्हणजे 360, म्हणजे पूर्ण कोण असं म्हणणार आहे. म्हणजे कसं, जर थोडक्यात सांगायचं, 0 आणि 360 कसं असणार आहे, तर समानच असणार आहे तिथं. बघा इथं आपल्याला प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे, तर काय येतं, 180, 240, 360 आणि 0 अशा पद्धतीने विचारले आपल्याला. मग काय असतंय, शून्य कोण म्हणजे काय असतोय, शून्य कोणाचा असतोय. 360चं काय सांगितलं, 360 म्हणजे काय होतोय, तर तो पूर्ण कोण आला. जर 240चा विचार केला, 240 आणि किती, 180, 180 काय असतो आपला, सरळ कोण. आणि प्रविशाल कशाला म्हणतोय, तर 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी जो असतोय त्याला काय म्हणायचं आपण, प्रविशाल कोण म्हणतोय. आता हे बघा, कोणाची माप दिलं तर कोणाचा प्रकार. मग कोणाचा प्रकार जर ओळखायचा आहे, बघू इथं आता किती दिले, इथं 75 अंश. मग 75 अंश म्हणजे काय कळलं आपल्याला, तर 90 पेक्षा कमी म्हणजे कुठला झाला, तो लघुकोन झाला. कुठला झाला इथं, लघुकोन. 0 अंशाचा असेल कुठला असतोय, 0चा असतोय. 215चा असेल कुठला असेल, 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी म्हणजे कुठला असणार आहे, तो प्रविशाल कोण असेल. बरोबर. त्याच्यानंतर कुठला इथं 360 म्हणजे काय येतो आपला, पूर्ण कोण. हे पण बघितलं. 180 सरळ कोण. 120 ला कुठला येतोय, तर 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान म्हणजे कुठला येतोय, विशाल कोण. 148 पर्यंत असं राहील आणि 90 अंशाचा कुठला राहील आपला, काटकोन. या पद्धतीने आपल्याला सगळे कोण काय माहित पाहिजे, कुठले कुठले कोण आहेत आपल्याला ते माहित पाहिजे, लक्षात ठेवायचं. पुढचं बघू आता. इथं काय करायचं आपल्याला, इथं कोण मोजून पण कळलं पाहिजे. आता इथं मोजायची गरज नाही आपल्याला. काय 90 अंशात आहे म्हणजे कुठला असणार आहे, तो काटकोन असणार आहे. हा आपल्याला 90 पेक्षा कमी दिसतोय म्हणजे लघु कोण, आणि हा 90 पेक्षा जास्त येतो असेल विशाल कोण. त्याच्यानंतर हे बघा इथं, हा इथं फक्त दिला. इथं ह्या आकृतीतून पण आपल्याला लक्षात येईल इथं की इथं काय झालंय, हा कोण इथं फक्त झाला म्हणजे सरळ कोण आहे. किती अंशाचा आहे, 180. हा कसा आहे, 0 अंश आहे. आणि हा कसा आहे, तर 360 म्हणजे पूर्ण अंश. कारण हा पूर्ण फिरून पुन्हा माघारी इथं चाललेला आहे. दिसते आपल्याला इथे ह्या आकृतीतून दिसते इथं की हा कसला असणार आहे, पूर्ण कोण असणार आहे. इथं तर काय करायचं आपल्याला, काटकोन त्रिकोण असतील, लघुकोन असेल, तर काटकोन लघुकोन आणि विशाल कोण असेल तो काय करायचा आहे, काढायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं भाग बघू. काय बघितलं इथं आपण,
भूमिती बघितलं, कोन बघितलं, त्याच्यानंतर काय बघितलं आपल्याला, तर त्रिकोण आणि चौकोनाचे गुणधर्म बघू आपण याच्यानंतर. आता काय बघायचं आपल्याला, त्रिकोण बघायचे. आता त्रिकोणाचं बघू पहिल्यांदा. त्रिकोणाचं काय असतंय, तीन नैकरेषीय बिंदू रेषेखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतो आपण, त्रिकोण असं म्हणतो. कसे बिंदू पाहिजेत ते, एका रेषेत पाहिजेत का आपल्याला, तर नाही पाहिजेत. कसे पाहिजेत ते, नैकरेषीय पाहिजेत. आपण बघितलं की नैकरेषीय कशाला म्हणतो, जे एका रेषेत नसतील त्यांना काय म्हणायचं, नैकरेषीय. बघा मग इथं हा एक, बी आणि सी, ज्यावेळेस तीन बिंदू काय असतील एका रेषेत नसतील त्याला काय म्हणतो, नैकरेषीय. मग त्याच्यावर ज्यावेळेस ते तीन बिंदू जोडले जातात त्यावेळेस कुठली आकृती तयार मिळणार आपल्याला, तर त्रिकोण मिळणार आहे. मग त्रिकोणामध्ये बघा इथं काय काय दिलेलं इथं, त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून कुठले कुठले प्रकार पडतात ते पहिल्यांदा बघू आपण इथं. तर पहिल्यांदा कुठला इथं, तर समभुज त्रिकोण. मग समभुज त्रिकोण कशाला म्हणतात, भुज म्हणजे काय, सम म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. सम म्हणजे कसे असतात, तर सारखे, आणि भुज काय असेल, भुजा म्हणजे बाजू म्हणलं जातं. मग बाजू कशा पाहिजे तिथं, समान पाहिजे. तिथं म्हणजे त्या नावामध्येच आपल्याला कळतंय की त्याच्यात त्रिकोणाला बाजू किती, तर तीन बाजू. मग तिन्ही बाजू कशा पाहिजेत, समान पाहिजेत. मग त्यालाच काय म्हणणार आपण, समभुज त्रिकोण म्हणूया. इथं व्याख्या पण दिली बघा, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीचे असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण, समभुज त्रिकोण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जर त्रिकोण बघायचं म्हटलं तर दोन भुजा समान लांबीच्या. मग दोन भुजा म्हटल्यावर काय नाव येईल त्याला, समद्विभुज. समद्वी म्हणजे दोन कशा पाहिजेत तिथं, समान पाहिजेत आपल्याला. आणि तिसरा प्रकार त्यातला असेल की विषमभुज. विषमभुज म्हणजे काय असतात, कोणत्याही दोन बाजू कशा नसतात, समान लांबीचे नसतात. मग कोणत्याही दोन नसते त्याचा अर्थ काय होणार आहे, तर कुठलीच बाजू काय नसणार तिथं, समान लांबीची नसेल. मग त्याच्यापासून काय होणार तिथं, विषमभुज त्रिकोण तयार होतो. जर कोणाचा विचार केला तर कोण बघितले आपण, कुठले कुठले कोण बघितले, तर जर ज्यावेळेस कुठला कोण तयार झाला तिथला शून्य कोण असेल किंवा सरळ कोण असेल किंवा पूर्ण कोण यांचा विचार नाही करायचा. कुठले कुठले बघितले आणखी तीन आपण, तर लघु कोण बघितला, विशाल कोण असेल किंवा काटकोण असेल. मग त्याच्यापासूनच काय होतात, त्रिकोण बनतात. मग कुठले कुठले बनतील त्याच्यापासून, आता कुठला असेल मग इथं, 90 पेक्षा कमी आहे म्हणजे कुठला असेल तो लघु कोण. इथं काटकोण दिसतोय म्हणजे हा काटकोण त्रिकोण असेल. आणि विशाल त्याच्यामध्ये काय आहे, हा कोणाचा माप जास्त आहे किती, 180 पेक्षा, त्याला काय म्हणलं जातं, विशाल कोण असं म्हणतो. आता बघा इथं विशाल कोणाचं, लघु कोणाचं वैशिष्ट्य काय असतंय, तर लघु कोणामध्ये किती, प्रत्येक काय असतंय त्रिकोणामध्ये किती कोण असणार आहेत, तर 1, 2 आणि 3 कोण असतील. आणि ज्यावेळेस लघु कोण असेल त्याच्यामध्ये काय असतात, तिन्हीच्या तिन्ही कोण कसे असणार, लघु कोण असतील. त्याच्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा विचार केला, काटकोण त्रिकोणाचा, तर त्याच्यामध्ये 1 कोण काटकोण असणार आहे, 2 कोण असणार, कसे असणार आहेत, तर लघु कोण असतील. आणि तिसरा कुठला असेल, विशाल कोण. विशाल कोण त्रिकोण, याच्यामध्ये पण तसंच असेल, 1 कोण विशाल कोण असेल आणि 2 कोण कसे असतील, लघु कोण असतील. याप्रमाणे आपल्याला कुठल्या त्रिकोणाचा प्रकार आहे हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. पुढचं बघा, अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, तर कोणताही त्रिकोण असेल, कुठल्याही प्रकारचा त्रिकोण असेल तर त्याच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती होणार आहे, तर 180 होणार. किती होणार तिथं, 180 होणार आहे. विशाल कोण असेल, लघु कोण असेल किंवा काटकोण त्रिकोण असेल त्याच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती होणार आहे, 180. हा महत्वाचा गुणधर्म काय लक्षात ठेवायचा आहे, त्रिकोणाचा महत्वाचा गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा इथं आता काय करायचं, इथं त्रिकोणाचं निरीक्षण करून कुठल्या प्रकारचा ते ओळखायचं. इथं बघा आता इथं सरळ चिन्ह आपल्याला काय दिसतंय, काटकोणाचं चिन्ह दिसतंय, म्हणजे कुठला प्रकार आहे तो, तर काटकोण त्रिकोण आहे. इकडे जर विचार केला 125 दिसतोय, म्हणजे कुठला असणार आहे तो, 90 पेक्षा जास्त म्हणजे विशाल कोण. हा तिसरा, याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही कोण आपल्याला कसे दिसतात, 90 पेक्षा कमी, याचा अर्थ काय झाला, लघु कोण असेल. अशा पद्धतीनं इथं पण बघा आता त्रिकोणाच्या काय करायचं, त्रिकोण इथं आपल्याला लांबी दिली ते पण प्रकार ओळखायचा. मग प्रकार कसा, इथं बघा 3, 4, 5 म्हणजे लांब्या कसा याच्या, तर लांबी कशी इथे प्रत्येकाची वेगळी, याचा अर्थ कुठला त्रिकोण होईल, तर विषमभुज होईल. कारण बघितलं आपण कुठल्याही त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू कशा नसतात तिथं समान नसतात विषमभुज मध्ये. इथं बघा आता 3.4, 3.4 आणि 5 म्हणजे याच्यामध्ये किती बाजू समान आहेत,
तर दोन बाजू समान आहेत, मग याचा अर्थ काय झाला, हा समद्विभुज. आणि 3 नंबरचं उदाहरण जर बघितलं आपण 4.3 4.3 4.3, याचा अर्थ काय होणार आहे तो, तर समभुज त्रिकोण होणार आहे. कुठला होणार आहे, समभुज त्रिकोण होणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पुढचं बघू आता प्रकरण त्यातलंच. आता काय तिथं चौकोन, आता त्रिकोण बघितला आपण, चौकोन आता बघू. तर चौकोनामध्ये बघा, चौकोन कशाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये काय असणार तिथं, तर 4 कोन असतील. मग 4 कोन असतील तर काय करायचं, त्याचं वाचन कसं करायचं. आता हे बघा इथं चौकोनाची आकृती दिली, चौकोनाचे काय सांगितले, तर वाचन कशा पद्धतीने होत आहे बघा. चौकोन ए, समजा ए डी सी आणि बी, तर हा सलग वाचायचा. इथं दुसऱ्या पद्धतीने कसा करता येईल, डी सी बी ए किंवा सी बी ए डी किंवा बी ए डी सी, अशा पद्धतीने काय होईल, त्याचं वाचन करता येईल. आणि हे चौकोन काय होतं, हे चिन्ह असं लिहायची गरज नाही आपल्याला, लेखन करताना आपण अशा पद्धतीनं करू शकतो. आता इथं पुढं काय सांगितलं, चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. मग आता सामायिक म्हणजे काय असतंय, तर सामायिक म्हणजे काय येतं, तर दोन्ही मध्ये काय असतो, तो समान असतो. मग ह्या जर बाजूंचा विचार केला आपण, बाजू घेतली ए बी आणि ए डी, कोणाला इथं डबल लिहितं, सामायिक म्हणजे काय होतं, तोच एकच बिंदू काय होतो, डबल तिथं होतोय. म्हणजे कुठला आला इथं, ए सामायिक आला. कुठलं सामायिक येणार तिथं, ए सामायिक येणार आहे. चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतं, हे बघितलं आपण. आता त्याच्यानं सम्मुख बाजू, सम्मुख म्हणजे काय, की सम्मुख म्हणजे समोर समोर. म्हणजे जर आपण विचार, सम्मुख म्हणजे काय, मुख म्हणजे काय, तर तोंड. मग इथं जर ह्याचं तोंड इकडे असेल तर ह्याच्या समोरचं कुठलं असणार आहे, ही बाजू असणार आहे. अशा पद्धतीने विचार करायचा आहे. मग सम्मुख बाजू बघा, ए बी ला कुठली सम्मुख बाजू आहे, ह्याच्या तोंडासमोरची बाजू कुठली येणार आहे, ही, आणि ह्याच्या तोंडासमोरची बाजू ही. अशा पद्धतीने आपल्याला सांगता आला पाहिजे की सम्मुख बाजू कशाला म्हणायचं. चौकोनाच्या सम्मुख म्हणजे समोरच्या बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. आता असं का दिलं इथं, का बघा इथं ही ए बी दिली आणि हा डी सी दिलाय, आलाय का कुठला सामायिक इथं, हे आलाय का डबल. मग अशा आपण ज्यावेळेस बघितलं इथं लगतच्या बाजूमध्ये काय बघितलं, लगतच्या ह्यामध्ये सामायिक आला हा, पण इथं सामायिक आहे का, तर नाही. म्हणजे काय येतं, जे सम्मुख बाजू त्यामुळे काय नसतोय, सामायिक शिरोबिंदू नसतो. आता लगतचे कोण, चौकोनाच्या दोन कोणामध्ये एक बाजू सामायिक असते, त्या कोणांना चौकोनाचे लगतचे कोण असे म्हणतात. म्हणजेच कुठले बघा इथं, तर लगतचे म्हणलं तर बाजू समान आली. लगतचे कोण बघा, डी ई एफ जी एफ ई, दोन कोणामध्ये ई एफ ई बाजू कशी दोन्ही सामायिक आहे, म्हणून ते कोण लगतचे म्हणजे शेजारचे कोण होतात. बघा कुठला, डी ई एफ जर विचार केला आणि कुठला येणार आहे, तर जी एफ ई म्हणजे कुठला, इथं बघा डीई एफ हा एक इथं कोण तयार झाला आणि कुठला झाला, जी एफ. म्हणजे हे इथं ज्यावेळेस हे समोरचे इथं कोण तयार होतात त्यांनाच काय म्हणायचं, शेजारचे कोण सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण ही लगतची सामायिक बाजू कुठली आली इथली, तर ई एफ बाजू काय आली, सामायिक आली त्याच्यामध्ये. म्हणजे काय झाले, लगतचे कोण झाले. सम्मुख कोण, आता सम्मुख कोण म्हणजे कुठलं, इथं बघा हा इथं जर आपण घेतला डी ए बी आणि डी सी बी, म्हणजे हा ए आणि हा सी हे काय झाले, समोरासमोर किंवा सम्मुख कोण होतील. म्हणजे जशा बाजू समोरच्या आपण बघितल्या त्याचप्रमाणे काय बघायचं आहे, समोरचं काय बघायचं आहे, कोण सुद्धा आपल्याला समोरचं बघायचं. चौकोनाच्या सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण. आता चौकोनाचे कर्ण, कर्ण म्हणजे असतोय काय, इथं बघा, तर कर्ण काय असतोय, ते इथं ज्यावेळेस आपल्याला काय सांगितलं, समोर समोर किंवा सम्मुख, समोरचं बघायचं आपल्या इथं. मग समोरचा ए च्या समोरचा कोण आहे, सी, डी च्या समोर बी किंवा बी च्या समोर डी किंवा सी च्या समोर ए, अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय. मग हे ज्यावेळेस जोडले जातात तर ह्यालाच काय म्हटलं जातं, चौकोनाचा कर्ण असं म्हणतो. म्हणजे समोर समोर काय जोडायचं आपल्याला, तर त्याचे कोण जोडायचे आपल्याला, त्यावेळेस काय होईल, आपल्याला कर्ण मिळणार आहे तिथं. पुढच्या बघा आता आकृत्या काय बघू आपण, ह्यांना काय करायच्यात, ते इथं नावं द्यायच्यात. मग नावं द्यायची तर नावं कशाने द्यायचे, त्याच्या कोणावर द्यायचं. मग कोणावर द्यायचं, किती कोण दिसते इथं, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे कुठल्या पद्धतीची आकृती होईल, जर एक कोण असत इथं 3 असल्यानंतर काय दिलं आपण, त्रिकोण, 4 नंतर चौकोन, मग हा कोण येणार इथं, पंचकोन येईल. मग ह्या पद्धतीने काय करायचं, फक्त कोण वाचायचं त्याप्रमाणे काय द्यायचं, त्याला नाव द्यायचंय. 6 असेल तर काय म्हणतो आपण, 6 म्हणजे काय म्हणतो, षटकोन असं नाव देतो आपण.
त्याच पद्धतीनं बाकीच्यांना पण नाव इथे दिलेच बघा, चौकोन, अष्टकोन, पंचकोन, सप्तकोन आणि षटकोन. मग अष्टकोन म्हणजे किती कोण असू शकतात तिथं? अष्टकोनाला किती असतील तर 8 असतील, पंचकोन म्हणजे 5 असतील, त्याच्यानंतर सप्त म्हणजे 7 आणि षटकोन तर माहिती आहे षटकोनामध्ये काय असतील 6 असतील. या पद्धतीने करायचंय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता पुढचं बघ भौमितिक रचना काय असतं. काय असतंय भौमितिक रचना. आता भौमितिक रचनामध्ये बघा लंब आहे. लंब म्हणजे काय असतं, ज्यावेळेस कुठल्याही आकृतीचा काय असतं इथं लंब काय असतंय, हा जो छेदणारे असतोय कसा पाहिजे, फक्त छेदलेली कशी रेषा पाहिजे तर सरळ पाहिजे, म्हणजे 90 अंशात पाहिजे, मग तो काय असतो तर त्याला लंब असतो. हे लक्षात ठेवायचंय. इथं बघा रेषा आर एस ही रेषा पी क्यू ला आर बिंदूत लंब आहे. रेषा कुठली आर एस ही पी क्यू ला लंब आहे. आर बिंदूत म्हणजे कशी, इथं लंब इथं छेदला येतो आणि कुठल्या अंशात छेदला येतो जर 90 अंशात, मग काय आलं लंब आला. अशा पद्धतीचं आपल्याला वाचन पण करता येते पाहिजे. कुठली रेषा लंब आहे, फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस लंब असेल किंवा लंब दुभाजक असेल त्यावेळेस त्याच्यापासून निर्माण झालेला कोन असतो, ज्यावेळेस छेदन बिंदू बसे तर 90 अंशाचा कोन असतो. याच्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की लंब दुभाजक कसा काढायचा. ह्या जे आपल्याला दिलेलं आहे की कशा पद्धतीने करायचंय, त्या पद्धतीने काय करायचं आपण लंब दुभाजक आपण काढू शकतो. इथं आता शेवटचा भाग येतं की त्रिमितीय आकार असतंय. त्रिमितीय आकार कुठले कुठले बघा. इथं इष्टिका चिती असतील. इष्टिका चितीचं वैशिष्ट्य सांगायचं काय होतं इथं तर 12 कडा 8 शिरोबिंदू आणि पृष्ठ किती असणार तिथं तर 6 पृष्ठ असतील. तर घनाचा विचार, घन म्हणजे काय, घन म्हणजे क्यूब असेल किंवा डायस असेल, बरोबर. मग डायसचे उदाहरण काय काय बघा इथं तर सबस्टेट मध्ये ज्यावेळेस आपण हा काय केला जातो घनाचा किंवा काय केलं तर ह्या क्यूबचा वापर केला जातो. मग याचं वैशिष्ट्य काय सांगता येतील की ह्याला काय असतात, त्याच्या सगळ्या बाजू कशा असतात समान लांबीच्या असतील. इथं बघा त्रिकोणाची ती म्हणजे ट्रायंग्युलर प्रिझम, वृत्ताची ती सिलेंडर, शंकू असेल काय म्हणलं जातं, शंकूच्या टोकाच्या शंकू काय म्हणलं जातं शिरोबिंदू यातला. त्यानंतर गोल शेवटचा यातला. गोलामध्ये काय सांगितलंय, गोलाला एकच वक्राकार पृष्ठ असते, गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतात. मग याच पद्धतीने काय करायचं, आकृतीची पृष्ठे असतील, कडा असतील किंवा शिरोबिंदू असतील, मग यांची संख्या काय करायची आपल्याला, प्रत्येकाची संख्या वृत्ताच्या चित्ती असेल, शंकू असेल, पंचकोन असेल, षटकोन सूची किंवा षटकोन चित्ती आणि पंचकोन चित्ती, म्हणजे हे जसं आपण वजन माप असते त्याप्रमाणे काय करायचंय, ह्या आकृतीला किती बाजू असतील, पृष्ठे, शिरोबिंदू किंवा कडा किती असतील हे काय करायचे मोजायचे. आणि इथं हा जो काय चार्ट दिलेला आहे आपल्याला, ही सारणी असेल ती काय करायची पूर्ण करायची. आणि याच पद्धतीने काय करायचं, जेवढे काय स्वाध्याय असतील इथले असेल किंवा आपल्या उदाहरण संग्रहामध्ये दिलेले असतील किंवा आपल्या पुस्तकामध्ये असतील ते काय करायचे तर पूर्ण करायचे. ठीक आहे, धन्यवाद.